चला एक मिनिट सामना आपण थांबवायचा आहे. चला सामना आपण सुरू करूया. नयन धुमाळ यांना विनंती असेल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर यायचं आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत. चला रोहन तरे यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबांचरणी प्रार्थना करूया. सामना सुरू होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतोय. महाराळ वरप प्रीमियर लीग सीझन 6 अंतिम दिवस, सुपर संडे, फायनल डे, ग्रँड फिनालेचा दिवस. पहिला सामना RK11 वरप आणि गावदेव महाराळ या दोन टीम मध्ये. पहिला चेंडू बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. स्ट्राइक इनला बॅट्समन प्रशांत रेड्डी आहेत. रन मशीन गावदेव महाराळ या टीमची. स्वप्नील दादा म्हात्रे यांचा संघ आहे गावदेव महाराळ संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय RK11 वरप हा संघ आपण पाहतोय. नंदू बोडके आणि किशोर भावार्ते यांचा संघ आहे. क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू चाललाय पाठीमागे बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे परंतु पायाने हा चेंडू अडवलेला आहे. नंदू बोडके 100% देत आहेत, संघ मालक आहेत. चला पंच काहीतरी विचारतायत. मुकेश बाउंड्री सेफ आहे ना? येस, 2च धावा. धावसंख्या आहे 2. षटक क्रमांक हे सुरू आहे पहिलं. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. 2 फिल्डर आलेत आणि अप्रतिम हा झेल पकडलेला आहे. फिल्डर होते दुर्गेशने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन प्रशांत रेड्डी. बॅक टू द पवेलियन. निखिल दादा पाटील प्रमुख आयोजक आहेत. निलेश दादा कडू आणि प्रेम सुरोशे, राज भोईर, अनिल म्हात्रे, मनीष योगेश भोईर, ग्रामस्थ मंडळ महाराळ, ग्रामस्थ मंडळ वरप यांच्या माध्यमातून महाराळ वरप प्रीमियर लीगचं हे आयोजन. धावसंख्या आहे 2. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. क्या बात आहे, विकी येत आहेत. ऑन साइडला पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कॅप्टन अभिषेक. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. गोलंदाज निमेश जाधव यांचं आणि निमेश जाधवने इम्प्रेस केलेला आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केला आणि 1 विकेट देखील मिळवली आहे या षटकामध्ये. बॅकफुल जाऊन कट करतात. गॅप मधून चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. धन 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 करत सीमा पार चौकार.
धावसंख्या आहे 7. चौकार येतोय बॅट्समन मनीषच्या बॅटमधून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रिल करून दाखवतायत. मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-7. गोलंदाज गौरव येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 8 षटकांचा सामना आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन विकी. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आहे. सुरेख झेल पकडलाय. शॉट फाईन लेगला. फलंदाज झालाय बाद. विकी बॅक टू द पवेलियन. नयन धुमाळ यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही करेंगे. एस्टनच्या पाठीमागे राज भोईरने फिल्डिंग चांगली केली आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी आलेत. कुलदीप आहेत. ऑन साईडला चेंडू टर्न केलाय. सॉफ्ट हँड खेळताय. बड्डे बॉय रोहन तरे चेंडूवरती येत आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटिस टू खेळतायत. डीप मध्ये अभिषेक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. थंड वातावरण आहे आणि दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. डू ऑर डाय हा सामना आपण पाहतो या दोन्ही संघांसाठी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलेला आहे. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती नक्कीच निर्माण केलेला आहे RK11 या टीमने. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळतायत. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. MVPL चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. आबा कारंडे वेलकम, स्वागत आहे. इन ॲक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये SR11 आणि श्री गणेश 11 या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल.
सॉफ्टने खेळतायत, दिशा दिली फक्त, क्षेत्ररक्षक आहेत, धावबाची संधी, विकेटचं पतन, कुलदीप बॅक टू द पविलियन लागतोय. अजून एक धक्का, तिसरा विकेट गमावलाय गावदेवी म्हारळ या संघाने. गोलंदाज राज भोईर आहेत. मनीष ऑन स्ट्राइक. फुलर लेनचा चिनू ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चिनू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव मिळणार आहे. अराउंड विकेटने पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू सोडून दिलेला आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. राज भोईर या तिसऱ्या षटकामध्ये आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन निनाद धुमाळ आहेत. निनाद धुमाळ आणि मनीष मस्करला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. सकाळचे सत्र आहे. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मुकेश गायकर आणि राजेश गायकर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. आणि आमचे तिसरे पंच मथाब आहेत. कल्याण प्रीमियर लीग मध्ये अंतिम दिवसामध्ये जोडले गेले होते. मताब खोत. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे. मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धाव धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. राज भोईर देखील चांगली गोलंदाजी करतायत. निमिष जाधव, त्यानंतर गोलंदाज गौरव सिंग आणि राज भोईरने इम्प्रेस केलेला आहे या मॅच मध्ये आतापर्यंत. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होती आहे. सकाळचे सत्र आहे. सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे आणि आतापर्यंत या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे RK11 या संघाने. धावा येत नाहीयेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. डॉट बॉलची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलेलं आहे गोलंदाज राज भोईरने आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करणाऱ्या गावदेव म्हारळ या टीमची.
चौथं षटक पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. गोलंदाज निमिष जाधव. पहिला चेंडू लीडिंग एज आहे आणि सॉफ्ट डिस्मिसल. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. निनाद धुमाळ बॅक टू द पवेलियन. दीपक सिंग येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. निमिष राईट ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता. लेटकटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. सिद्धूने यादी झेल देखील पकडलाय निनाद धुमाळ यांचा. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 17 आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. गावदेवी म्हारळ या टीमला स्वप्नील दादा म्हात्रे यांचा संघ आहे. गावदेवी म्हारळ संघ. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे. धावबाची संधी. डायरेक्ट हिट होत नाहीये. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 4 साठी. या पुढील सामना देखील तसंच होणार आहे. आरके11 वरप आणि SR11 आणि श्री गणेश 11 या दोन टीम मध्ये. आदरणीय गणेश ढाकणे साहेबांचं देखील आगमन होते. वेलकम स्वागत आहे या MVPL मध्ये. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. नंदू आहेत. कॅज्युअल अप्रोच. सहज झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा ड्रॉप झालेला आहे. कॅज्युअल अप्रोच. नक्कीच नंदू बोडके जे संघ मालक देखील आहेत आणि त्यांनी हा झेल सोडलेला आहे. मनीष मस्करला मिळते जीवनदान. नक्कीच या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल. यावेळेस सॉफ्टने खेळतायत. महेंद्र जगताप पेरुबाई थोडेसे नाराज आहेत. त्यांना असं वाटतंय की टेस्ट मॅच सुरू आहे की काय. ज्याप्रमाणे स्कोर कार्ड आहे आणि ते देखील सांगत असतील की आता एखादा बॅट्समन आउट झाला तर बॅट घेऊन मिस जातो. चला प्रदीप भोईर या आपण. प्रदीप भोईर यांची सकाळ झालेली आहे. येस बॅटिंग टीमचे ते आहेत खेळाडू. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आणि षटक क्रमांक 4 झालंय समाप्त. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक.
ते गार्ड घालून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ते रेडी आहेत. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे त्यांना असं वाटते की टेस्ट मॅच सुरू आहे. 4 षटकांमध्ये 20 धाव बनवलेले आहेत. विकेट हॅट्रिक साठी रोहन भावार्ते सागर आहेत. सागर यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल नयन धुमाळ यांच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती ही विकेट मिळवली आहे गोलंदाज सागरने. पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. 5 बाद 20 ही धावसंख्या आहे आणि सुनील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. कृष्णा मस्कर यांची गरज आहे टीमला. सुनीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. हुक करतायत इनफिल्डच्या वरून पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार येतोय सुनीलच्या बॅटमधून. मस्कर काल सलामीला आले होते, ओपनिंगला आले होते, परंतु आज त्यांची गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. स्लॉग हिटिंगसाठी त्यांना ठेवलेलं आहे शेवटच्या षटकांमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. निलेश दादा कडू, निखिल दादा पाटील, प्रेम दादा सुरोशे, राज भोईर, अनिल म्हात्रे, मनीष धुमाळ, योगेश भोईर या सर्वांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ म्हारळ आणि ग्रामस्थ मंडळ वरप यांच्या माध्यमातून म्हारळ वरप प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. अंतिम दिवस आहे. फायनल डे, ग्रँड फिनालेचा दिवस, सुपर संडे. यस, यावर्षी सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज साठी आणि पुढील वर्षी ही स्पर्धा 3 ते 4 दिवसांची होईल आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील असणार आहे. गोलंदाज सागर. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. निमिष तो दगड ना उचलून इकडे समोर तो बाहेर टाकायचा कारण की एखाद्या प्लेयरला दुखापत होऊ शकते. धावसंख्या 6 पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती धावा येत आहेत. षटक क्रमांक 5 सुरू आहे. चांगली बॅटिंग नक्की सुनील करतायत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल करतायत. डीप मध्ये अभिषेक आहेत कॅप्टन. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 32. 32 धावा. आमच्या सोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक नक्कीच नयन धुमाळ आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 4 कलरचे पेन त्यांच्या हातामध्ये आहेत.
आणि कलरफुल हे स्कोर कार्ड आपण पाहतोय नयन धुमाळ यांच्या माध्यमातून. सलामीला आलेले आहेत मनीष म्हस्कर. आता सेट झालेले आहेत, त्यांनी मोठे फटके मारायला पाहिजेत. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत, त्यामुळे महेंद्र जगताप देखील नाराज आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 32 धावा. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. सागर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. जरी एक चौकार एक षटकार आला असेल तरी देखील फक्त आणि फक्त 12 आलेले आहेत 5 चेंडूंमध्ये या षटकामध्ये. सागर पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. बर्थडे बॉय रोहन तरे आहेत. भाग रोहन भाग. आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. गौरव येत आहेत 6व्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 36 धावा. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत. मिळते एक धाव चेंडूवरती 22च्या स्वरूपात. धावसंख्या एकने पुढे जाईल 37. चला SR11 आणि श्री गणेश 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असणार आहे. गॅप शोधू शकले नाहीयेत. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 38 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत रतन. लॉंग ऑफला एक धाव झाली कंप्लीट. प्रयत्न आहे दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल 40 धावा धावफलकावरती आहेत. डॉट डॉट येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 6वं हे षटक सुरू आहे. अपील करतायत. LBW ची अपील फेटाळली पंचांनी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावबाची संधी आहे. आणि एकच धाव मिळणार आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41.
42 आणि हिट विकेट. फलंदाज झाले बाद कृष्णा मस्कर. बॅक टू द पवेलियन. सो मच. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. प्रदीप येतोय बॅटिंग करण्यासाठी. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल येतोय. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 43 आहे. षटक क्रमांक हे 7वं सुरू आहे राज भोईर यांचं. क्या बात आहे. इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉल. खराब बॅटिंग होतीये. नक्कीच स्वप्नील म्हात्रे यांचा संघ आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 43 धावा. आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे. सलग 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. क्या बात आहे. ज्यांनी पुण्याचं काम केलेलं आहे या स्पर्धेमध्ये जल आहे तो कल आहे. चेतन पाल यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि सलग चाल हा 4था डॉट बॉल. एकंदरीत 2 षटका हाताळली राज भोईरने. या मॅच मध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6 विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे राज भोईरची या मॅच मध्ये. आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. महेंद्र जगताप सांगतायत की प्रदीपच्या जागेवरती मी गेलो असतो तर 4 चेंडू डॉट खेळलो नसतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 44. दुर्गेश टोपी आपण सरळ घालायची आहे. आणि नंदू बोडके करतायत काय? पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. रोहन तरी येत आहेत. बड्डे बॉय. 2 धावा कंप्लीट आणि दोनच धाव मिळणार आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल 46 धावा. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. चला श्री गणेश 11 आणि SR11 टीम कॅप्टन टॉस साठी या. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते मारण्यासाठी आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी RK11 वरप या टीमच्या माध्यमातून झाली आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 50 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 50 धावा धावफलकावरती. खराब बॅटिंग झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये महत्वाचा टॉस गमावला गावदेवी महाराळ या टीमने. शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता, मिसटायमिंग आहे आणि फिल्डरने केली चूक. एकच धाव मिळते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 51 आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे RK11 या टीम समोर. 48 चेंडू आणि 52 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चला आपण टॉस करूया. SR11 आणि श्री गणेश 11 या दोन टीम मध्ये सामना असेल.
प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर. थँक्यू सो मच रोशन संधे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आपण या ठिकाणी पाहतायत स्पर्धा नक्कीच मारळ वर प्रीमियर लीग सीझन नंबर 6 6व पर्व 2025 आपण या ठिकाणी पाहतायत. आणि मॅच आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना RK11 वरप विपक्ष गावदेवी मारळ या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी मारळ संघाने प्रथम बॅटिंग केली आणि एकूण धावसंख्या बनवल्यात धावफलकावरती 51 धावा आणि 52 धावेचं लक्ष ठेवलं गेले. तेच लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली. गावदेवी RK11 वरप संघाची सलामीची जोडी अभिषेक आणि राज, गोलंदाजी मार्गवरती कृष्णा सज्ज होत आहेत. यावेळेचा चेंडू पाहावा लागेल, डीप राहतो, खाली राहतो चेंडू पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. शांत सुरुवात पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या 1 धाव धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळते कृष्णाचा. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित. चांगला झेल कॅरी केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, मास विकी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि झेल त्यांनी कॅरी केलाय. पहिल्या विकेटचं बदल, पहिला धक्का अभिषेकच्या स्वरूपामध्ये टीम RK11 वरप संघाला. डीजे विकेटचं बदन या ठिकाणी अभिषेक बाद झालेत. कृष्णाला मिळते सफलता. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती येतात नंदकुमार इन नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये शांतता पाहायला मिळते. मोठी फटकेबाजी नाहीये. याचं मूळ कारण कृष्णाकडे नक्कीच आपण पाहिलं गेलं तर वेग व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याकडे प्रचंड अनुभव देखील आणि तो अनुभव या ठिकाणी या षटकामध्ये त्यांना आतापर्यंत सिद्ध जरूर केलाय. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहिली तर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू असेल. शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर, त्याच्याबरोबर शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट मिड ऑफच्या खेळाडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ठेवण्यात आलंय. कृष्णाच्या माध्यमातून थोडंसं परिवर्तन. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. नंदकुमार ऑन स्ट्राईक, ओव्हर द विकेट. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी फार वेगाने निघून जातोय. बाउन्स देखील थोडासा मिळतोय कृष्णाला आणि डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये इम्प्रेस केले कृष्णानं. आतापर्यंत आपण पाहिले तर बॉल झालेत एकूण 4. एकच धाव खर्च केली आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. गरज आहे नक्कीच या षटकाची. अशाच षटकं तुम्हाला फेकावे लागतील कारण की धावफलकावरती धावा फार कमी आहेत. 8 षटकांचा सामना, 52 धावेचं लक्ष. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा फुटवर्कचा वापर. पुन्हा एकदा अजून एका एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्यानं ऑप्शनची या ठिकाणी लाईन ठेवली जाते. ऑप्स्टिक वरती चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न करतात कृष्णा आणि सफल देखील ठरतात. 5वा बॉल देखील डॉट. 5 बॉल अवघी एकच धाव, एक
विकेट प्राप्त झाली आहे शेवटचा चेंडू या षटकातील. लास्ट बॉल. स्ट्रायकेला फलंदाज नंदू ऑन स्ट्राईक. नंदकुमार लॉफ्टेड हिट. फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळलेत. शॉर्ट मिडनच्या डोक्यावरनं पाठवलाय बॉलला. लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. अंतिम बॉलवरती आलाय चौकार. तरी देखील या षटकामध्ये धावा खर्च झाले फक्त 5. एक गडी बाद केलाय कृष्णानं. भरपूर चांगलं षटक हाताळलं आणि धावसंख्या RK11 वरप संघाची एक गडी बाद. ठिकाणी समाप्त झाला आणि आता पॉवर प्लेचं दुसरं षटक येते. गोलंदाज येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. कुलदीप येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. काल आपण पाहिले नाही पहिलं षटक हे कुलदीपला देत होते गावदेवी महाराज संघ. त्याच्यानंतर आज परिवर्तन. दुसरं षटक कृष्णा टाकत होते आणि आता आपण पाहतो आज थोडंसं परिवर्तन आहे. दुसऱ्या षटकामध्ये बोलवलं गेले गोलंदाज कुलदीपला. स्ट्रायकिंगला फलंदाज राज भोईर असतील. काल चांगली बॅटिंग पाहायला मिळाली राजच्या माध्यमातून देखील. चला जास्त वेळ घेऊ नका. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा, त्यामुळे या ठिकाणी आपण आज वेळ घेऊ नका. फास्ट खेळायचं आहे थोडंसं. प्रत्येक संघाला या सूचना असतील. पहिला बॉल या षटकातील. कुलदीप तयार. फुलटॉस. फायदा उचललाय राजनं. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. काल देखील आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये नयन फार फुलटॉस चेंडू गेले होते. 10 ते 12 चेंडू हे फुलटॉस आपण पाहिले होते. त्याच्यानंतर आजच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला फुलटॉस चेंडू पाहायला मिळतात. वारंवार या ठिकाणी फुलटॉस चेंडूचा वापर जास्त केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मिळतोय तो फलंदाजांना. राजच्या बॅटमध्ये चौकार आलाय. धावसंख्या 4 आपण पाहिली गेली तर फलकावरती पोहोचले. 9 धावा फलकावरती. चला फिल्डिंग मध्ये या ठिकाणी थोडंसं परिवर्तन करतायत. लॉंग ऑन मध्ये घेत आहेत लॉंग ऑफच्या खेळाडूला आणि एक खेळाडू डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये पाहायला मिळतोय. इनसाइड आउट खेळतायत. फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड भरपूर फास्ट या वैनराचं ते वैशिष्ट्य आहे. एकदा का बॉल गॅप मध्ये गेला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबतो. अजून एक हा चौकार. अगदी सुरुवात करतोय आपल्या षटकामध्ये. लॉफ करायचं होतं. ऑन साईडला खेळलेत. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि थोडेसे फंबॉल होतात. कव्हर करतील स्वतःला तोपर्यंत मिळते सिंगल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकली आहे. 14 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 52चं लक्ष. थोडीशी चर्चा देखील करतायत दोन्ही फलंदाज. कुलदीप तयार पुन्हा एकदा. नंदकुमार ऑन स्ट्राईक. ब्रेक थ्रूची गरज आहे. डॉट बॉलची देखील गरज असेल. ओ येस. ड्राईव्ह करतात. फक्त सॉफ्ट हँडने खेळलेत परंतु नकार दिलाय. कॉल देत आहेत राज देखील एका हँडनं. सांगतायत की या ठिकाणी धाव होऊ शकत नाहीये त्यामुळे या ठिकाणी नकार दिला आणि नंदकुमार पुन्हा एकदा क्रीजमध्ये येत आहेत. डॉट बॉल आलाय. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता परंतु समोर खेळाडू उपस्थित होते. शॉर्ट मिड ऑफला डॉट बॉल आलाय. येस. इक्वेशन आपण पाहिलं तर 38 चेंडू आणि 38 धावेची गरज असेल. रन बॉल ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा सामना इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. थोडासा आतमध्ये आला. अंगावरती आला होता आणि त्याला फक्त डिफेन्स केलं कारण की घाई करत नाहीयेत.
माहिती आहे नक्कीच षटक आपल्याकडे भरपूर आहे, चेंडूची संख्या देखील भरपूर आहे, त्याच अनुषंगानं विकेटवरती थोडासा वेळ घेत असताना नंदकुमार देखील पुन्हा एकदा बाउन्स मिळतोय, चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते, अगदी नाकाच्या जवळ हा चेंडू गेला, नक्कीच बॅट्समॅनच्या आणि इथून बीट केलं पुन्हा एकदा, लगातार डॉट बॉल आले 3 आणि कमबॅक झालं शेवटच्या अंतिम मोमेंटला. कुलदीपच्या माध्यमातून देखील सुरुवात चांगली झाली होती षटकामध्ये. सुरुवातीला राजच्या बॅटमधून 2 चौकार आले, 3 बॉलमध्ये 9 धावा आल्या, परंतु उर्वरित 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा धावफलकावरती डीजे. हर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. चला बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आणि आता या ठिकाणी कृष्णा येतात पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. ज्यानं पहिलं षटक भरपूर चांगलं हाताळलं, फक्त 5 धावेचं होतं, एक गडी देखील बाद केला होता. चला नक्कीच चेतन पाल यांच्याकडे नक्कीच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पुण्याचं काम ज्याला म्हटलं जातं, जल है तो कल आहे, पाण्याचं या ठिकाणी ते सातत्यानं पुरवठा करतायत आमच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, वेळ जास्त घेऊ नका. सूचना असेल टीम गावदेवी मारळ, पहिला बॉल या षटकातील, सेट बॅट्समॅन ऑन स्ट्राईक राज, क्या बात आहे, भिंगरी सारखा पाठवलाय बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर आलाय षटकार, फलंदाज राज फुल टॉच चेंडू होता आणि वेग भरपूर होता चेंडूमध्ये. राजनं फक्त दिशा दिली आहे आणि हा षटकार एकवटलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेळले, डीप मध्ये मिड विकेट खेळाडू उपस्थित, चुकी झाली, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे, थोडीशी आउटफील्ड तिथे खराब आहे, हे काल देखील आपण पाहिलं आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमा पार, चौकार. चौकार आला, एक षटकार एक चौकार, 2 चेंडू, 10 धावा. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. 380च्या स्ट्राईक बॅटिंग करतात सध्या तरी राज. मिस्टामिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगले ताळमेळ, चांगला संवाद. एका बाजूला आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये राजनं 2 चेंडू 2 चौकार टोकल्या, त्याच्यानंतर सिंगल एकवटली, स्ट्राईक आली नंदूगडे आणि नंदकुमारनं देखील आपण पाहिलं 3 बॉल डिफेन्स केले, 3 बॉल या ठिकाणी सॉफ्ट हँड ते खेळले, डॉट बॉल आले ते. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली राजला आणि पुन्हा एकदा राजनं या षटकामध्ये देखील ती आक्रमक सुरुवात केली आहे. धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न ते करतात. धावसंख्या टोटल 26 धावा धावफलकावरती. या दरम्यान निलेश दादा कडू यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. निखिलजी पाटील, प्रेमजी सुरोशी, राज भोईर, अनिल म्हात्रे, मनीष धुमाल, निलेश दादा कडू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व 6. आताचा बॉल चांगला आहे, थोडासा कट करत आहेत, थोडासा या ठिकाणी उचली घेणार हा चेंडू, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आपल्या षटकामध्ये कृष्णा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल SR11 आणि श्री गणेश 11 या 2 संघांमध्ये पुढचा सामना असेल.
SR11 टीमनं नाणेफेकी जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. बाउन्स होता, टॉपेज लागली, लक फॅक्टर ऑन असेल, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू फाईन लेग सीमारेखा बाहेर. अजून एक चौकार मिळेल फलंदाज राजला आणि टीम RK11 वरफ संघाला. चौकारानं धावसंख्या पुढे सरकली ती 30 धावा धावफलकावरती. विजयासाठी आता 22 धावेची गरज आहे. ओ येस, जेंटल टच करताय, दिशा देत आहे, धाव घेण्याचा देखील प्रयत्न करतायत, परंतु शॉर्ट तडम्यांचा खेळाडू बॉलला अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, नकार दिला नंदकुमारला देखील. शेवटचा बॉल डावलाय, डॉट ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती विजयाचं समीकरण येणारे 5 षटक आणि 22 धावेची गरज असेल डीजे. क्या बात आहे. प्रणीत त्या ठिकाणी येत आहेत. प्रणीतचं देखील आगमन झाले. कालच्या दिवसामध्ये नक्कीच फार चांगली बॅटिंग केली होती. त्याच्यानंतर रियाज येत आहेत, उर्फ ज्याला भंटी पटेल आम्ही म्हणतो, आणि रियाज देखील काल खूप चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. चला जाऊया मैदानाच्या हातमध्ये. निनाद येत आहेत गोलंदाजी मार्गवरती, षटक क्रमांक 14 घेऊन. सायकलला फलंदाज नंदकुमार आतापर्यंत शांत पाहायला मिळतात आणि गरज आहे ती 22 धावेची. जरा सामना नाही लवकर समाप्त झाला तर कुठेतरी आयोजकांचा वेळ देखील भरपूर वाचू शकेल. 22 ची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की 110 धावा आपण पाहिल्या, 100 प्लस धावा पाहिल्यात, 90 प्लस धावा पाहिल्यात, 80 प्लस पाहिल्या, परंतु या मॅच मध्ये 50 प्लस धावा आहेत. बॉल हवेमध्ये, कॉटन बॉलची संधी, जजमेंट नाहीये, उलटी झेल पकडण्याची गरजच नव्हती. प्रयत्न केले परंतु या ठिकाणी जजमेंट मिळालं नाही आणि झेल ड्रॉप झाली आहे. एक धाव इथे मिळते. धावसंख्या 31, 31 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच बाप वर्सेस बेटा खऱ्या अर्थानं मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला पिताश्री, दुसऱ्या बाजूला पुत्र असतील आणि हा झेल ड्रॉप झालाय. कदाचित सूर्याची किरण आली असावी किंवा या ठिकाणी एक्झॅक्ट येस सांगता येते, सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यावरती परावर्तित होत आहेत आणि हा झेल ड्रॉप झालाय पुन्हा एकदा. आबा करंडे एका बाजूला असतील, एका बाजूला श्री करंडे आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. येस क्या बात आहे. एका बाजूला बाप असेल, दुसऱ्या बाजूला मुलगा खेळणार आहे. डिफेंड करतायत, वेळ घेतात, भरपूर वेळ घेतलाय नंदकुमारांनी. लगातार डॉट बॉल आलेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न आणि एज लागली. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अजून एक हा डॉट बॉल. आतापर्यंत 7 चेंडू डॉट खेळलेत नंदकुमार. सामना थोडासा स्लो झाला असं वाटलं होतं, सामना लवकर फिनिश होईल, परंतु या ठिकाणी सामना स्लो झालाय. त्याला रोहन तारे यांचा देखील आज वाढदिवस असेल आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक आहेत. येस, कालच्या दिवसामध्ये नक्कीच व्हिडिओ क्रिएटर आहेत ते, खूप चांगली व्हिडिओ त्यांनी बनवली होती काल देखील या स्पर्धेची.
मंगल देखील असतील. मंगल लोखंडे आमचे चांगली माहिती ते देखील पोहोचवतात. पंच केलाय बॉलला, स्क्वेअर केट बॉल पॉइंट सीमारेखा बाहेर. अखेरकार नंदकुमारांच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. डीजे सिक्स 36 धावा स्कोरबोर्ड वरती. गरज आहे विजयासाठी आता फक्त 16 धावेची. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. 16 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच मध्ये रेडी राहा लगेच आपण. SR11 टीम आणि श्री गणेश 11 टीम दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं आहे. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा नंदकुमार ऑन स्ट्राईक. संघ मालक आहेत, ऑनर आहेत. एज लागली आहे पाठीमागे. पुन्हा एकदा नो चान्स फिल्डर. संधी मिळालीच नाहीये बॉलला अडवण्याची आणि बॉल थर्ड मॅन सीमारेखा बाहेर. चौकार. गरज आता जिंकण्यासाठी 12 धावेची. डीजे रिवचचे बादशाह आतिश भोईर यांचं देखील आगमन झालंय. क्या बात आहे. या मंदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. ऍक्शन मध्ये ते देखील पाहायला मिळतील. चला चला या ठिकाणी षटक क्रमांक 5 येत आहे आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती सचिन कापडी येत आहेत. पहिला बॉल या षटकातील. लाईन पाहावी लागेल. आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. दिशेपासून थोडेसे भरकट आहेत सुरुवातीलाच आणि समीकरण बदलतं आता. धावसंख्या पाहायला गेली तर आता पोहोचली ती धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती. 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. फटका. क्या बात आहे. राजच्या बॅटमधनं हा उत्तुंग पुन्हा एकदा शॉट करायला. खेचलाय बॉलला. पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. ब्रँडेड फटका. बिगिट षटकार. आता फक्त 3 धावेची. चला दोन्ही संघ नेक्स्ट मॅच चे रेडी राहा लगेच आपण. सर्व खेळाडूंना घेऊन आपण रेडी राहायचंय. SR11 वर्सेस श्री गणेश 11 दोन्ही संघ आपण या. येस रेडी आहेत. मनीष धुमाल इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सध्या तरी या स्पर्धेमध्ये ते थोडेसे शांत पाहायला मिळालेत. परंतु अनेक सारे स्पर्धेमध्ये नक्कीच ओपन टेनिस क्रिकेटमध्ये ते छाप सोडत असतात आपल्या स्वतःची आणि आज त्यांची देखील बॅटिंग पाहावी लागेल या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू आणि 33 धावसंख्येवरती बॅटिंग करतात फलंदाज राज. जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची गरज आहे.
ओ लॉफ्टेड हिट, क्या बात आहे. आकाशाला गवस निघालणारा हा षटकार आलाय. फलंदाज राजनं फिनिश केलाय आपल्या स्टाईलने या मॅचला. सामना जिंकलाय टीम आर के इलेव्हन बरोबर संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम गावदेवी मारळ. सर सामन्याचा सामनावीर आपण देणार आहोत. लाईनअप करायचा, शेक हँड करायचा आपण. आणि ज्यांना एक विकेट कॅरी केली, एक षटक हाताळलं, विकेट कॅरी केली, दोन षटकं हाताळली, एक विकेट कॅरी केली आणि त्याच्यानंतर बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या 39 उत्तुंग षटकार पाहिले, चौकार देखील पाहिले. सामना फिनिश केला आपल्या स्टाईलनं. ते राज भोईल ठरले त्या सामन्याचे सामनावीर. चला राजा आपण लगेच आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपण लगेच उतरा. SR11 टीम श्री गणेश संघ आपण लगेच जायचं, रेडी राहायचं लगेच. चला मॅन ऑफ द मॅच राजांना आपण थोड्या वेळाने देणार आहोत. आणि एक पारदर्शक आहे, थोडेसे अजूनही वाढले गेले त्यामुळे ते एकत्र द्यायचे आहेत.